नमस्कार, मी केतन येवले आणि तुम्ही पाहताय संवाद महाराष्ट्राचा न्यूज चॅनल। आपण जर पाहिलं गेले 25 दिवसापासून देशामध्ये जी परिस्थिती आहे ती काय कोणाला सांगण्याची आवश्यकता नाही। सामील व्हा, सामील व्हा। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा क्रांतिबा ज्योतिबा फुलांचा क्रांतिबा ज्योतिबा फुलांचा विजय असो, शहीद भगतसिंगांचा विजय असो, शहीद भगतसिंगांचा विजय असो। बघताय काय सामील व्हा, बघताय काय सामील व्हा, बघताय काय सामील व्हा। शिक्षण मंत्री राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, शिक्षण मंत्री राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। जितेंद्र प्रसाद राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, नरेंद्र मोदी राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, दादा भुसे राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या। हर जोर जुल्म की टक्कर में, हर जोर जुल्म की टक्कर में। साथियों, प्रथमतः आपल्या सर्व आदर्शांना त्रिवार वंदन करतो। अत्यंत खराब वातावरणात पाऊस चालू असताना सुद्धा आपले जे तरुण विद्यार्थी दिल्लीमध्ये आंदोलन करतायत त्यांचं बळ वाढवण्यासाठी, त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांची लढाई स्वतः प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून लढण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, या आंदोलनात सहभागी झालात। आपल्या सर्वांचं देखील या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो। ही लढाई केवळ एका नीट परीक्षेच्या पेपर फुटीची लढाई राहिली नाही, तर 2014 पासून आणि त्याही अगोदरपासून सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये जो आक्रोश होता, सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये जी चीड होती, सर्वसामान्य जनतेला सत्ताधाऱ्यांकडून जे पिळवलं जात होतं, त्यांचं शोषण केलं जात होतं, याच्या विरोधातला हा आक्रोश आहे आणि तो संपूर्ण देशामध्ये आता बाहेर आलाय, फुटलाय। आणि म्हणून या आझादीच्या दुसऱ्या लढाईत जे जे काही लोक सामील आहेत, ज्यांनी ज्यांनी या लढाईमध्ये सहभाग घेतलाय, मग ते विद्यार्थी असतील, तरुण असतील, युवा असतील, बेरोजगार असतील, त्यांच्या आया असतील, वडील असतील, लेखक, हितचिंतक, जे जे काही या आंदोलनात सहभाग झाले त्या सर्वांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो। मित्रांनो, नीट पेपर फुटला, चालू वर्षीचा नीट पेपर फुटला, हे एक तात्कालीन झालं आणि विद्रोह सुरू झाला। परंतु गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या परीक्षांचे जवळपास 152 पेपर फुटलेत। पहा, बुद्ध म्हणतात की मनुष्याच्या दुःखाचं कारण हे अज्ञान आहे। राष्ट्रपिता ज्योतिबा फुले म्हणतात, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले आणि वित्ताविना शूद्र कचले, एवढे सारे अनर्थ एका अविद्येने केले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेश देताना पहिला संदेश सांगतात, शिका, मग संघटित व्हा आणि संघर्ष करा। म्हणजे शिक्षण किती महत्वाचं आहे या असं आपल्या सगळ्याच महापुरुषांनी, सगळ्या महान संतांनी, आता प्रत्येकाचं उदाहरण देत बसलो तर तेच भरपूर भाषण लांबत। सगळ्यांनी आम्हाला अज्ञान दूर करण्याचा आणि शिक्षणाचा अधिकार देण्याचा, शिक्षण घेण्याचा संदेश दिलाय। परंतु इकडून या, परंतु हे सरकार आमचं शिक्षण बंद करण्याच्या मागे आहे। पहा, हा प्रश्न फक्त एका नीट पेपर फुटीचा नाही, लक्षात घ्या। 1,63,000 शाळा संपूर्ण देशामध्ये या सरकारने बंद केल्या। किती शाळा? 1,63,000, जवळपास त्याहीपेक्षा जास्त शाळा संपूर्ण देशामध्ये प्राथमिक शिक्षणाच्या शाळा या सरकारने बंद केल्या आणि अजूनही शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत। महाराष्ट्रात सुद्धा हजारो शाळा बंद झालेल्या आहेत। म्हणजे तुमचं शिक्षण हिसकावण्याचा प्रयत्न केलाय। बरं, जे चालू व्यावसायिक शिक्षण घेतलं जातंय त्या व्यावसायिक शिक्षणामध्ये सुद्धा या बहुजनांची कुचंबना केली जाते, यांची शोषण पिळवणूक केली जाते। पहा, आमचा विद्यार्थी UPSC MPSCच्या परीक्षेमध्ये टॉपर होतो, चांगले मार्क पाडतो, परंतु मुलाखतीच्या वेळा त्याचे मार्क छाटले जातात आणि ब्राह्मण बनी यांच्या पोरांना मार्क दिले जातात, जे लेखी परीक्षेमध्ये आमच्या पोरांपेक्षाही कमी मार्काने पास झाले असतात। तिथं सुद्धा शोषण केलं जातंय
अलीकडच्या काळात 2014 पासून या बीजेपी सरकारने एक नवीन पद्धत सुरू केली पहा, लिटरल एंट्री. कुणी घेतला या लिटरल एंट्रीचा लाभ? ओम बिर्लाच्या दोन्ही पोरी लिटरल एंट्रीद्वारे UPSC आणि IAS परीक्षेमध्ये डायरेक्ट लिटरल पद्धतीने डायरेक्ट त्यांना पदं दिली गेली. उपसचिव मंत्रालयामध्ये ओम बिर्लाची एक पोरगी पहा. आज तागायत शेकडो ब्राह्मण समाजातल्या मुलांना डायरेक्ट विदाऊट परीक्षा लिटरल एंट्रीद्वारे त्यांना एंट्री देण्यात आलेली पहा. याच पद्धतीने सुद्धा तुमचं शोषण केलं जातं. अनेक ठिकाणी मुलाखतींमध्ये तुमचे मार्क छाटून त्या ठिकाणी ब्राह्मणांच्या पोरांना भरलं जातंय पहा. सगळीकडे शोषण चालू आहे. आणि आता हे 152 परीक्षांचे पेपर फुटले. कुठल्या गरीबाला तो पेपर फोडून दिला बरं सांगा बरं? गरीबाला दिला का तो पेपर? एखाद्या सामान्य कुटुंबात झोपडीत राहणाऱ्या बहुजन समाजाच्या पोराला तो पेपर लीक करून त्याला सांगितलं का धर हे वाच आणि याच्यावर परीक्षा दे, पास होय आणि मोठा IPS ऑफिसर हो, डॉक्टर हो, वकील हो, इंजिनियर हो? सांगितलं का असं कुणाला? हे सगळे पेपर लीक करून कुणाला दिले जातात? शेठजी भटजींना दिले जातात. जे शेठजी भटजी या देशातल्या शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा, बहुजन वर्गाचा दुश्मन आहे हे आम्हाला गुलामगिरी पुस्तकातून राष्ट्रपिता ज्योतिबा फुलेंनी सांगितलं. आणि म्हणून ही लढाई केवळ एका पेपर फुटीची लढाई नाही, ही लढाई आता आमच्या स्वातंत्र्याची लढाई बनलेली आहे पहा. आणि मग ही लढाई लढण्याचा निर्णय या देशातल्या विद्यार्थ्यांनी, या देशातल्या तरुणांनी घेतला. आणि तो योग्य निर्णय पहा, कारण 18 ते 45 वर्ष वयोगटातल्या मुलांची संख्या, तरुणांची संख्या या देशामध्ये 55% जास्त आहे पहा. म्हणजे तरुणांचा हा देश आहे, परंतु या देशातल्या तरुणांचीच कुचंबना केली जाते. सुशिक्षित बेरोजगारीचा प्रश्न वाढायला लागला. तरुणांच्या हाताला काम नाही म्हणून तरुण गुन्हेगारीकडे वळाले. काही तरुण, सुशिक्षित तरुण आंदोलन करायला लागले. तर त्या आंदोलनकर्त्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांचा प्रश्न सोडवला जावा म्हणून एका वकिलाने याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली. तर सर्वोच्च न्यायालयाचा, सुप्रीम कोर्टाचा सर्वोच्च सरन्यायाधीश काय म्हणतो की हे सुशिक्षित बेरोजगार तरुण हे कॉक्रोच सारखे आहेत, हे झुराळासारखे आहेत, यांची संख्या काय कमी होत नाही, ती वाढतच जाते. कारण हे कॉक्रोच सारखे आहेत. आणि या देशातल्या तरुणांना कॉक्रोचची उपमा दिली आणि मग तरुण चिडले. अभिजित दिपके नावासारख्या तरुणाने तो विषय उचलून धरला आणि आता या कॉक्रोचांची ताकद या सरकारला दाखवू म्हणून आंदोलन सुरू झाले पहा. हे मूळ आंदोलन आहे. या आंदोलनातला सगळ्यात नालायक आणि हे आंदोलन चिघळवणारा सगळ्यात मुख्य विलन म्हणजे सूर्यकांत शर्मा नावाचा सर्वोच्च न्यायालयाचा जज आहे पहा, ज्यांनी तरुणांना आणि विद्यार्थ्यांना कॉक्रोचची उपमा दिली. आणि मग हे आंदोलन सुरू झालं आणि आंदोलन सुरू झाल्यानंतर या आंदोलनातच नीटचा पेपर फुटला, त्याच्यानंतर UGCचा पेपर फुटला आणि मग तरुणांनी, विद्यार्थ्यांनी जंतर मंतरला दिल्लीमध्ये आंदोलन सुरू केलं आणि ते आंदोलन इतक्या मोठ्या प्रमाणावर त्याला प्रतिसाद मिळाला, ते आंदोलन वाढत गेलं. मग प्रसिद्ध शास्त्रज्ञ सोनम वांगचुक यांनी सुद्धा त्या आंदोलनाला पाठिंबा दिला. अनेक मान्यवरांनी त्या आंदोलनाला पाठिंबा दिला, तरुणांनी पाठिंबा दिला, विद्यार्थ्यांनी पाठिंबा दिला आणि हे आंदोलन वाढत गेलं पहा. फार मोठं आंदोलन झालंय. ते आंदोलन वाढवण्याची जबाबदारी आमची. परंतु सरकारनं ते आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. सरकारला वाटलं पोरं आहेत, तरुण आहेत, आम्ही हे आंदोलन चिरडून टाकू. तो प्रयत्न त्यांनी केला आणि सोनम वांगचुक यांची उचलबांगडी केली, जबरदस्तीने उचलबांगडी केली. परंतु तरुण थांबले नाहीत, विद्यार्थी थांबले नाहीत. त्यांनी अधिक तीव्र गतीने या आंदोलनाला गती दिली. या आंदोलन वाढवलं आणि संसदीय मोर्चा काढायचा निर्णय घेतला. संसदीय मोर्चा काढायचा निर्णय तरुणांनी, विद्यार्थ्यांनी घेतला आणि बीजेपी सरकारनं निर्णय घेतला का या आंदोलन चिरडून टाकायचं, या विद्यार्थ्यांना चिरडून टाकायचं, यांच्या संविधानिक मौलिक अधिकाराला चिरडून टाकायचं, लोकशाही मूल्यांना चिरडून टाकायचं, संविधानाला चिरडून टाकायचं, असा निर्णय या बीजेपी सरकारनं घेतला. आणि म्हणून 20 तारखेला इतका प्रचंड, अमानुष, भयानक सोशल मीडियावर पाहिलं तर आम्ही स्वतंत्र भारतात राहतो का काय ही शंका निर्माण झाली पहा. इतका भयानक हल्ला केला, मुलींचे कपडे फाडले. मगाशी सांगितलं कुणीतरी काठ्यांना खिळे ठोकले. अहो, एका विद्यार्थ्याला काठी मारली, त्याच्या दंडात तो खिळा घुसला, यांनी जबरदस्तीने तो वाढला, त्या विद्यार्थ्याचा दंड फाटलाय पहा. मुलींचे कपडे त्यांनी फाडले. अक्षरशः जाणीवपूर्वक महिला भगिनींचा विनयभंग या दिल्ली पोलिसांनी केलाय.
त्यांच्यावर खऱ्या अर्थानं विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. त्यांच्यावर खऱ्या अर्थानं देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. कारण आमचे तरुण, आमचे विद्यार्थी काही कुठे देशद्रोही नाहीत, परंतु त्यांना देशद्रोहाची उपमा दिली जाते. अक्षरशः विजेच्या करंट देणाऱ्या स्टिक त्यांनी आणल्या होत्या, ते विजेच्या करंट दिले, विषारी धूर, विषारी वायूचे गोळे विद्यार्थ्यांवर फेकले, पाण्याचे फवारे मारले, त्यांना खाली पाडू मारले, त्यांना गाड्यांच्या आड झोपून खाली पाडून मारलंय. इतक्या भयंकर प्रकारचा अत्याचार या विद्यार्थ्यांवर केलेला आहे. पहा